नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे आपलं PVS रेसिपी चॅनलमध्ये। आंब्यांचा सीझन चालू झालेला आहे आणि भरपूर प्रकारची वेगवेगळी अशी आंबे आपले बाजारामध्ये आलेले आहेत। तर आज आपण पारंपरिक पद्धतीने आमरस कसा करायचा हे बघणार आहोत। तर त्या अगोदर आपल्याला हा व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। सो यासाठी आंबे जे आहेत आपल्याला 1 तास तरी आपल्याला असे पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहेत। त्याने काय होतं, बाजारातून आपण जसे आंबे आणतो ते आणखी गरम असतात, त्यामुळे आंबा जेव्हा पाण्यामध्ये टाकतो तो थोडा सैल होतो। त्यामुळे आपल्याला हे आंबे जे आहेत असे पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहेत। आणि शक्यतोवर आपल्याला आमरस जेव्हा बनवायचा असेल तर तेव्हा मातीचंच भांडे यूज करा, किंवा एक वेळेस प्लास्टिकचं यूज केलं तरी चालेल, किंवा काचेचं यूज केलं तरी चालेल। याचे काय फायदे आहेत मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आणि ह्याचबरोबर आता आपण आंब्यातले जे पाणी होतं इथे मी घालून घेतले होते, हे जे आंबे पाण्यामध्ये ते काढून घेतलेलं आहे। आणि आंबे पण आपले आता ह्या दुसऱ्या प्लेटमध्ये घेतलेले आहेत मी। आणि आपल्याला असा आंबा बघा देठाकडे असा वरून पकडायचा आहे आणि एकाच दुसऱ्या हाताने आपल्याला तो हळवारपणे असा पिळत घ्यायचा आहे। आणि एक गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली ती म्हणजे मातीचं भांडं किंवा काचेचं किंवा प्लास्टिकचंच भांडं का वापरावं, शक्यतो प्लास्टिक पण टाळलंच पाहिजे। तर त्याचं रिझन मेन म्हणजे असं, त्याचे फायदे असे आहेत की आपला रस जो आहे तो जास्त वेळ त्यामध्ये स्टोअर होतो आणि त्याचे काही साईड इफेक्ट पण होत नाहीत। आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा पितळेच्या भांड्यामध्ये किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये रस करता तेव्हा तो लगेच म्हणजे 1 तासानंतर 1.5 तासानंतर तो काळा पडायला लागतो। म्हणूनच वापरलं तर शक्यतो आपण मातीचं किंवा काचेचं ह्यापैकी कोणतंही भांडं वापरलं तरी चालेल। मी माझ्या आजीला जेव्हा पण आमरस करताना बघितलं होतं गावी, तेव्हा ती नेहमी मातीचंच भांडं वापरायची आणि त्यामध्येच ती आमरस करायची। आणि ह्यामध्ये एक आणखी फायदा असा की मातीच्या भांड्यातले गुणधर्म जे आहेत हे रसामध्ये उतरतात, त्याने आणखी आपल्या शरीराला पण फायदा होतो। दुसरी गोष्ट म्हणजे की बिना बर्फ घालता या भांड्यामध्ये आमरस जो आहे आपला भरपूर वेळ असा थंडगार राहतो। सो असे अनेक फायदे आहेत, ज्यापैकी मला काही माहिती होते हे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। आणि जर आपल्याला आणखी काही फायदे माहीत असतील तर मला कमेंट करून एकदा नक्की कळवा। हे बघा, अशा प्रकारे आंबा जो आहे आपण अगदी व्यवस्थित पिळून झाल्यानंतर त्याच्या देठाकडचा जो भाग उरलेला असतो तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर आंबा आपल्याला यामध्ये पूर्ण असा काढून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे बाकीचे जे आंबे आहेत मी ते तयार करून घेणार आहे, म्हणजे त्याच्यातला पल्प जो आहे आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे। आता शक्यतो कसं आहे, शहरामध्ये 2 जण 3 जण असतात तर त्यांच्यासाठी हा एवढा रस इनफ असतो। पण गावच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही बघा सणावाराच्या वेळेस भरपूर पाहुणे येतात, त्यामुळे तिथे 1 ते 2 डझननी काम होत नाही, तिथं तब्बल नाही म्हटलं तरी 8 ते 9 डझन असे आंबे लागतात। कारण की नाही म्हटलं तरी तिथे 50-60 जणांचं असं जेवण तयार केलेलं असतं। आणि आमरस आणि पुरणपोळी म्हटल्यावर तर विचारायलाच नको। सो अशा प्रकारे बघा, मी हाही आंबा पिळून त्याच्यावरचा देठ काढून मी व्यवस्थित यामध्ये काढून घेतलेला आहे। अशा प्रकारे मी असे संपूर्ण आपले 3 आंबे जे आहेत हे रेडी करून घेते इथं। आणि आजीच्या काही सिक्रेट ट्रिक्स पण आहेत, ते आपण मी इथे तुम्हाला अर्ध्या सांगितलेल्याच आहेत। आणि त्याबरोबर आणखी काही आहेत टिप्स तिच्या तर मी ते आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून आपला आमरस आणखी टेस्टी कसा होईल हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। सो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू राहा। तर इथे बघा, अशा प्रकारे आपण पल्प काढून घेतलेला आहे। तर आता कोईचा जो पल्प आहे तो पण आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे हाताने मी इथे हा पल्प काढून घेते। आपण 1 ते 2 जण जो आमरस करायला बसतो त्याला स्वच्छ हात धुवून वगैरे एकदम हायजीन मेंटेन करूनच बसावं। जेव्हा तुम्ही पारंपरिक पद्धतीने आमरस करता तेव्हा ह्या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक बघितल्या पाहिजेत। सो इथे अशा प्रकारे मी सगळ्या कोईंचा जो आपला पल्प आहे इथे काढून घेणार आहे। आणि जुन्या काळामध्ये मिक्सर वगैरे अवेलेबल नव्हता, तर ते आपल्या हाताच्या वस्तू बनवलेल्या होत्या, त्या रई झाली किंवा आणखी पोळपाट वगैरे ह्या ज्या लाकडी वस्तू होत्या त्यापासूनच हे जे घरातला आपला स्वयंपाक होता तेव्हाचा तो खूप छान व्हायचा। आणि भरपूर जण अशी जॉईंट फॅमिली जी असायची सणावाराला एकत्र येऊन कटाची आमटी, भजी वगैरे वेगवेगळे असे पापड, कुरडई हे पदार्थ
एन्जॉय करायची आमरसासोबत। सो इथे पल्प आपण काढून घेतलेला आहे आणि उरलेलं जे कवर होतं वरचं आंब्याचं ते आणि इथे याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला। हे थोडंसं आपल्याला हाताने कुस्करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यातलं जे आणखी पल्प निघणार आहे तो यामध्ये आपल्याला आमरसामध्ये घालून घ्यायचा आहे। पहिले काय करायचे ना 2 ते 3 पाण्याने हे सगळं जे आंबा कोळे वगैरे जे होते हे परत 2 ते 3 पाण्याने स्वच्छ मिक्स करून त्याच्यातला आणखी पल्प काढायचे। पण सो इथे आपण एकदाच पाण्यातून काढून घेतलेलं आहे आणि तेच पाणी आपण यामध्ये यूज केलेलं आहे। सो आणखी एक टिप इथे अशी की पाणी घाला एक वेळ चालेल पण दूध घालू नका, हे कारण मी पुढे सांगते। तर यामध्ये आता आणखी एक टिप म्हणजे आपल्याला इथे थोडंसं चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आहे। मिठाने आपल्या रसाला जे आहे आणखी चव येते। मी माझ्या आजीला दरवेळेस आमरसामध्ये चिमूटभर मीठ घालताना बघितलेलं आहे आणि मी त्याचे कारणही तिला विचारलेलं आहे, तेव्हा ती मला तेच म्हणाली की यामध्ये मीठ घातल्याने आमरसाची चव आणखी वाढते। सो आणि हवी तेवढी तुम्हाला गोडव्यानुसार साखर घ्या। इथं आंबा किती गोड आहे किती नाही त्यावर अवलंबून आहे आणि तेवढी यामध्ये साखर घाला। आणि इथे रवी घ्यायची आहे आपल्याला आणि रवीने आपल्याला अगदी व्यवस्थित आपला आमरस जो आहे मिक्स करून घ्यायचा आहे। ॲक्च्युली म्हणजे माझी आजी जेव्हा वापरायची ती लाकडी असायची रवी, पण आता माझ्याकडे ती अवेलेबल नाही आहे। सो इथे प्लास्टिकची होती, सो तीच मी इथे यूज केलेली आहे। आणि मेन म्हणजे मी तुम्हाला दूध घालायला का नाही सांगितलं, कारण की दूध हे ॲसिडिक असतं आणि दूध पारंपरिक आमरसामध्ये घालत नाहीत। सो त्यामुळे इथे दूध स्किप करायचं आहे, आपण यामध्ये दूध वापरायचं नाही। हवं असेल तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही इतर आपला बनवायचा असेल आमरस तुम्हाला साधा तर त्यामध्ये तुम्ही घालू शकता, पण पारंपरिक पद्धतीच्या रसामध्ये तेव्हा दूध घालायचे नाहीत। ह्या छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत ह्या मी माझ्या आजीकडूनच शिकलेली आहे। सो इथे बघा मस्तपैकी आपला आमरस तयार झालेला आहे आणि मातीच्या भांड्यामुळे हा आणखी थंडगार झालेला आहे आणि यामध्येच तुम्ही ठेवलात तर हा थंडच राहील। विदाऊट फ्रीज आपला आमरस मातीच्या भांड्यात थंडगार राहतो। सो मस्तपैकी इथे आपला पारंपरिक पद्धतीने आमरस तयार झालेला आहे। तुम्ही कटाच्या आमटीसोबत पुरणपोळीसोबत हा एन्जॉय करू शकता। सो आज आहे अक्षय तृतीया, सो एन्जॉय करा तुम्ही पण आमरस पुरणपोळी आणि आमच्याकडून आपल्या सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा। भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।